गीताई रामहरी जय जगत। आज ज्या विषयाला मी स्पर्श करणार नाही त्याच्यापासून सुरुवात करतो। गीताईतला 10व्या अध्यायातला 34वा श्लोक। सर्वनाशक मी मृत्यू, होणारा जन्म मी असे, वाणी श्री कीर्ती नारीत, क्षमा मेधा धृती स्मृती। या श्लोकाचा पहिला चरण आपण सोडून देऊ, पण दुसऱ्या चरणामध्ये 7 गोष्टी आहेत। म्हणजे वाणी आहे, श्री आहे, कीर्ती आहे, क्षमा मेधा धृती स्मृती। यांना सप्तशक्ती असं सर्वोदयी परिवारात म्हटलं जातं। हा जो 10वा अध्याय आहे तो विभूतींचा अध्याय आहे आणि विनोबांच्या मते तो कसाही आलेला आहे। फक्त या 7 शक्ती अशा आहेत की त्या 7 शक्ती सलग आलेल्या आहेत। या 7 शक्ती नसतील तर कोणत्याही समाजामध्ये ज्याला एक दर्जा उंचावणं म्हणतात त्या समाजाचा, तसा तो होणार नाही। आणि नेमका या ज्या 7 शक्ती आहेत, या 7 शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये आहेत। एवढंच मी सांगतो आणि थांबतो, कारण तो अत्यंत स्वतंत्र विषय आहे। आज विनोबांना जे आदरणीय होते ते महर्षी धोंडो केशव तथा अण्णासाहेब कर्वे यांनी स्थापन केलेल्या या विद्यापीठामध्ये बोलणं हे माझ्यासाठी फार मोठं भाग्य आहे। खरं तर या ज्या सगळ्या मुली आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना मी व्याख्यान दिलं नसतं, कारण NCAS नॅशनल सेंटर फॉर ॲडव्होकसी स्टडीज म्हणजे राष्ट्रीय जनवकालत अध्ययन केंद्र, इथं आम्ही इंटर्नशिप प्रोग्राम चालू होता आणि त्यातल्या इनपुट सेशन्सची जबाबदारी माझ्यावर होती। साधारणपणे एक विषय समजावून घ्यायचा तर आम्ही 10 दिवस देत असू। ती प्रक्रिया आत्ता नाही सांगणार, पण 10 दिवसामध्ये साधारणपणे एका नव्या विषयाची तोंड ओळख होते। तर आज आपल्याकडे एवढा वेळ नाही, म्हणून एक 50 ते 60 मिनिटं एवढीच आपण या विषयाची जुजबी ओळख करून घेऊ। दुसरं असं की माझा परिचय जरी त्रोटक वाचला असला तरी वाचणाऱ्यांना हे लक्षात आलं असेल की हा बरंच काहीतरी अवडंबर माजवतो। म्हणून आत्ताच सांगतो की आजचा विषय मला पूर्णपणे समजलेला नाही आणि तो या आयुष्यात समजेल असं काही मला वाटत नाही। म्हणजे अशी गंमत आहे की यातला विशेषतः अध्यात्माचा आणि ब्रह्मचर्याचा जो भाग आहे तो माझ्या अकलेच्या बाहेरचा आहे। एरवी त्याची चेष्टा करणं हे मी पूर्वी केलं असतं, पण आता मी म्हणतो की तो भाग मला समजत नाही। म्हणून ही माझी मर्यादा मी आधीच सांगतो। दुसरं असं की बरेच मुद्दे माझ्या डोक्यात असतात। जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही या माणसाला मध्ये थांबवायचंय, तेव्हा तुम्ही बेशक थांबवा, मला काहीही वाटणार नाही। प्रश्न विचारायचेत विचारा। संख्या थोडी कमीच असल्यामुळं जितकं इंटरॅक्टिव्ह होईल, एकमेकांशी चर्चा संवाद करत आपण पुढे जाऊ, तितकं छान होईल। आता आजचा हा विषय माझ्या डोक्यात आला कसा किंवा याची सुरुवात झाली कशी,
तर गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये चित्राताई मला एक दिवस म्हणाल्या की तुम्ही आमच्या मुलींशी अनौपचारिक संवाद साधाल का. तेव्हा माझी तब्येत ठीक नव्हती, एक सर्जरी पण झाली होती, म्हणून मग मी म्हटलं की आत्ता नाही, आपण कधीतरी काही दिवसांनी बघू, काही महिन्यांनी बघू. आणि मग अचानक डोक्यात आलं की अरे विनोबांच्या जयंतीला असा एखादा कार्यक्रम घेता येईल का. म्हणून मी त्यांना शब्द टाकला आणि त्यांनी अगदी चटकन होकार दिला. म्हणून आज आपण एकमेकांच्या समोर बसलो आहोत. पण स्त्री शक्ती आणि विनोबा हे माझ्या डोक्यातच आलं. त्याचं कारण 1995च्या आसपास जेव्हा मी नुकतंच विनोबांचं साहित्य वाचायला लागलो होतो, तेव्हा हे पुस्तक माझ्याकडे आलं. स्त्री शक्ती असं पुस्तक आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याची किंमत पाहिली, ती कमी होती. पुस्तक उचललं, घरी आलो, वाचलं आणि सोडून दिलं. कारण तेव्हा मी पूर्णपणे गीता प्रवचनांनी भारलो होतो. आजही गीता प्रवचनांची मोहिनी माझ्यावर जशीच्या तशी कायम आहे. या दरम्यान जवळजवळ 10 वर्षांनी बेळगावचे एक पुरोगामी कार्यकर्ते, खरं तर शहादा आणि या सगळ्या चळवळीमध्ये ते फार आघाडीवर होते. त्यांचं नाव श्री दिलीप कामत, अतिशय ज्येष्ठ आणि व्यासंगी आहेत ते. त्यांना असं आमचं बोलणं चाललं होतं, काय वाचतोस काय नाही, काय असं सध्या नवं काय आहे. मी पटकन म्हटलं सर सध्या म्हणजे तुम्हाला सांगण्यासारखं नाही, पण मी विनोबा वाचतोय. कारण तेव्हा एक दहशत होती की डावे, कम्युनिस्ट, समाजवादी, JP मुवमेंटवाले यांच्याशी जर बोलायचं असलं तर शक्यतो विनोबा हा भाग टाळावा. ते अचानक म्हणाले, अरे छान वाचतोयस की. मी मध्यंतरी बेळगावला त्यांचे काही खंड पाहिले, त्यामध्ये त्या माणसांनी स्त्रीविषयक काय चिंतन मांडलंय. अरे म्हणाले, त्यांनी सांगितलं की स्त्रियांनी धर्मपालन नाही धर्मस्थापना केली पाहिजे. हा असा क्रांतिकारी विचार मी तरी वाचला नव्हता म्हणाले गांधी परिवारामध्ये. आणि मग मला झालं की अरे कम्युनिस्ट, पुरोगामी, मार्क्सवादी म्हणवणाऱ्या माणसांना विनोबांचा हा गुण फार लोभसवाणा वाटतो, तो महत्वाचा वाटतो, तो लक्षात घ्यावा असा वाटतो. हा एक टप्पा झाला. सर्व सेवा संघाशी आत्ता संबंधित असलेले आणि झारखंडचे सुवर्णरेखा आंदोलनाचे प्रमुख नेते अरविंदजी अंजुम यांची आमची नेहमी पुण्यात भेट होत असे. त्यांना कुणीतरी सांगितलं की हा माणूस विनोबा वाचत असतो. अरविंदजींनी विषय काढला माझ्याकडे आणि मी नेहमीप्रमाणे ते JP आंदोलनात होते म्हणून म्हटलं, अरविंदजी आता इतक्या वर्षानंतर विनोबांचं तुमचं काही आकलन बदललंय का? आणीबाणीच्या पलीकडे तुम्ही काही विनोबांचा विचार करता का? ते चटकन म्हणाले, एका घटनेवरून एखाद्या माणसाचं आयुष्यभराचं मूल्यमापन करणं चुकीचं आहे. स्त्रियांना धर्मस्थापनेसाठी उद्युक्त करणारे किती महात्मे या देशात झाले. दिलीप कामत बेळगावला, अरविंद अंजुम रांचीला, दोघांनाही हा समान धागा जाणवला. त्यानंतर दोघांनी जमिनीचा मुद्दा काढलाच होता. म्हणजे जमीन असो की महिला शक्ती असो, हे विनोबांचं कार्य अगदी एकेकाळचे त्यांचे कट्टर विरोधक असे आपण म्हणू, त्यांनाही ते नाकारता येत नाही. आता विनोबांनी ही जी सगळी स्त्री शक्ती जागरणाची मोहीम घेतली, ती मोहीम बरेच जण सांगतात की कधी ब्रह्मविद्या मंदिरापासून झाली, आणखीन कुठले टप्पे सांगितले जातात, पण मुख्यतः सुरुवात होते ब्रह्मविद्या मंदिरापासून. व्यक्तिशः मला स्वतःला असं वाटतं की कोणता असा एकच बिंदू नाही की जिथे विनोबांना स्त्री शक्तीचं महत्त्व उमजलं असेल. अगदी लहानपणापासून त्यांच्यावर स्त्री शक्तीचे, महिलांच्या
संस्कारांचे ठसे सतत उमटत होते. एकीकडे संस्कार होत होते आणि दुसरीकडे स्त्रियांची घरातल्याच होणारी परवडही ते पाहत होते. हा पहिला जो संस्काराचा टप्पा आहे, त्यांच्यावरती अत्यंत सखोल झालेला संस्कार, तो त्यांच्या आईचा. त्यांच्या आईनी म्हणजे विनोबा पुढे जे घडले, पुढे घडले वगैरे म्हणण्यापेक्षा सुरुवातीला त्यांच्या मनातली वैराग्याची भावना आणि आयुष्याच्या शेवटी त्यांनी केलेलं गोवंश हत्येसंदर्भातलं आंदोलन, इतका सगळा प्रवास त्यांच्या आयुष्याचा आईच्या प्रेरणेनं झालेला आहे. कोणत्याही टप्प्यावर विनोबांच्या आई लवकर पारखी झाली. म्हणजे 1916 ती गेली, पण त्यानंतर विनोबांना सतत तिचे संस्कार आधाराला होते. कुठपर्यंत? तर शेवटच्या आंदोलनापर्यंत. त्याचवेळी आईची सांसारिक परवड जी होती, अगदी सहज सांगायचं तर 9 बाळंतपणं त्या बाईनी भोगली. ही जी परवड होती, या परवडीविषयी विनोबा त्यांना अर्थात माहिती होती. आईबरोबर बहिणीची परवड होत होती. या दोन, म्हणजे एकीकडे संस्कार, दुसरीकडे स्त्रियांचे या संसारात होणारे हाल, अशा दुहेरी टप्प्यावर विनोबा स्त्रियांच्या संदर्भात विचार करत होते. तो प्रश्न समजावून घेत होते. ते संस्कार मोठ्या आदराने स्वतःमध्ये कसे बाणतील हे पाहत होते. त्यामुळे सतत त्यांच्या अवतीभवती स्त्रीनी केलेले संस्कार आणि स्त्रियांचा अत्यंत आश्वासक वावर आणि तो प्रभाव, या गोष्टी पहिल्यापासून पाहायला मिळतात. म्हणून मी असं म्हणणार नाही की या एका टप्प्यावरतीच विनोबा स्त्री शक्तीचा विचार करायला लागले. अगदी आईने वापरलेल्या साध्या वस्तू सुद्धा त्यांना धीर देत होत्या. जो आपण नेहमी प्रसिद्ध विनोबांचा सगळा विनोबा म्हटल्यानंतर जे येतं, ती गीताई आईने सांगितली हे आपल्याला माहिती असतं. त्याच्याबद्दल आपल्या मनात काही शंका नसते, कारण आई म्हणाली की विन्या माझ्यासाठी सोपी गीता कर, म्हणून ती गीताई आली असं आपण म्हणतो. पण ही गीताई पहिल्यांदा सांगितली कुणाला विनोबांनी? गीता प्रवचनं धुळ्याच्या कारागृहात झाली आणि सगळ्या कैद्यांना ती सांगितली हेही काहींना माहिती असतं. पण मुळात गीताई झाली ती वर्ध्याच्या महिलाश्रमात. गीताईचं काही लिखाण झालं की विनोबा त्या मुलींना वाचून दाखवायचे महिलाश्रमातल्या. सॉरी. आणि मग त्यांना एकदा समजली की ती गीताई पक्की व्हायची. म्हणजे ही गीताई सारखी रचना आईच्या आज्ञेवरून झाली, पण पहिला श्रोता हे पुन्हा होती ती महिलांचाच त्यात सहभाग होता. म्हणजे गीताई सारखी कलाकृती, गीताई सारखी काव्यकृती ही विनोबांनी पहिल्यांदा महिलांसमोर ठेवली. या अर्थाने जसं आपण म्हटलं की या महिलाश्रमातल्या मुली असतील, बहिणी असतील, घरातल्या इतर स्त्रिया असतील, आई असेल, या सगळ्यांचा विचार करताना एकीकडे थेट महिलांचा संस्कार हा एक भाग, आणि तत्वज्ञानाच्या पातळीवरती विनोबांना जो आधार होता आणि जो सतत दिसतो तो गीतेचा आधार. गीता आणि गीतेच्या आधी वेदाला सुद्धा ते वेद माऊली असंच म्हणतात. त्यामुळे तेही स्त्री रूपात. गीता तर साक्षात मंबत्वा म्हणजे मातुते मी अनुसंधितो निशिदिनी गीते भयद्वेषिणी. गीतेला आई समजूनच त्यांनी विचार केला. इथं कृतीच्या पातळीवरती विनोबांना आणखीन वेगळे आधार मिळाले. जे आधार त्यांनी पुढच्या स्त्री शक्ती जागरणामध्ये आणले ते म्हणजे कृष्ण, महावीर
आणि गांधीजी या तीन महापुरुषांना विनोबा स्त्रियांचे प्रथम उद्धारक मानतात. कृष्णाबद्दल बऱ्याच जणांना शंका येते आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात बोलताना शंका येते ते म्हणजे फुले आंबेडकरांचं नाव आपण घेत नाही म्हणून. पण विनोबांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की कृष्णाने स्त्रियांचा उद्धार केला. महावीरांनी जे गौतम बुद्धांना शक्य झालं नाही ते महावीरांनी करून दाखवलं. ते म्हणजे स्त्रियांना वैराग्याची दीक्षा दिली. आणि गांधीजींनी स्त्रियांना निर्भय बनवलं. या अर्थाने भारताच्या इतिहासात स्त्रियांच्या उद्धारासाठी, त्यांच्या पुनरुत्थानासाठी, उद्धार शब्द खटकत असेल तर आपण पुनरुत्थान म्हणू, हे या तिघांनी केलं. कृष्ण आणि महावीराबद्दल थोडं बाजूला ठेवू, पण गांधीजींच्या कार्याबद्दल स्वतः अण्णासाहेब कर्व्यांनी फार सुंदर उद्गार काढले. ते म्हणाले की मी स्त्रियांसाठी खूप काम केलं, त्यांना शिक्षित करण्याचा प्रयत्न केला, खूप गोष्टी केल्या ज्यातून त्यांचा विकास होईल. पण गांधीजींनी त्यांना निर्भय बनवलं आणि मला ते काम करता आलं नाही. एका महत्वाच्या माणसानी गांधीजींना हे सर्टिफिकेट दिल्यानंतर गांधीजींच्या कार्याबद्दल शंका घेण्याचं मला तरी कोणतं कारण दिसत नाही. आता खुद्द महिलांमध्ये कोण आहेत ज्याचा प्रभाव विनोबांवर पडला? म्हणजे आपण थोडं अशा पद्धतीनं जाऊ की या स्त्री शक्तीमध्ये कोणकोणते असे टप्पे होते जे आता घर सोडल्यानंतर साहित्यामध्ये, परंपरेमध्ये, ग्रंथांमध्ये अशा कोणत्या व्यक्तिरेखा आहेत की ज्यांनी विनोबांना स्त्रीकडे अधिक वेगळ्या नजरेनं पाहायला शिकवलं? गार्गी, मैत्रेयी, अंभृणी, सुलभा ही वेदातली नावं होतीच. पण विनोबांना स्वतः ते त्यांच्या आयुष्यात बंडखोर होते म्हणून बंडखोरीचं एक वेगळं आकर्षण होतं. ज्या 4-5 स्त्रिया त्यांनी निवडल्या त्या होत्या काश्मीरची लल्ला, राजस्थानची मीरा, दख्खनची म्हणजे महाराष्ट्राची मुक्ता, दक्षिणेकडची अंडाळ. राजकारणामध्ये त्यांना प्रचंड आदर होता तो अहिल्याबाईंबद्दल, आणि शौर्य, प्रत्यक्ष रणांगणात शौर्य गाजवलं त्या लक्ष्मीबाईबद्दल. या आदर्श असल्या पाहिजेत असं विनोबांचं तसं मानस बनलं, तसं त्यांच्या डोक्यात जास्त आलं आणि ते त्यांनी सतत त्यांच्या साहित्यात सांगितलेलं दिसतं. आता या स्त्रिया म्हणजे आपण करतो असं की इतिहासामध्ये जे काही व्यक्तिरेखा झालेल्या आहेत त्यांचं आपण अनुकरण केलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं आपण अनुकरण केलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांचं आपण अनुकरण केलं पाहिजे. विनोबा या अनुकरणाच्या थोडे नाही चांगलेच विरोधात आहेत. त्यांचं म्हणणं असं की त्या काळामध्ये व्यक्तिगत साधना झाली. म्हणजे मुक्ताबाईंनी बंड केलं, पण ते काय म्हणून केलं तर ते मुक्ताबाई म्हणून केलं. त्या व्यक्तिगत बंडाला सामूहिक बंडाची जोड नव्हती. समूहाच्या समूह अशा रीतीने बंड करतोय, समूहाच्या समूह अशा रीतीने आत्मोद्धाराची प्रेरणा उराशी बाळगतोय आणि त्यावर काम करतोय असं त्या काळात घडलं नाही. अहिल्याबाई एकटीच होती, अंभृणी एकटीच होती, गार्गी, मैत्रेयी यांचीही संख्या अशाच मोजक्या रूपातच होती. पण ही सामूहिक साधना कधी नव्हे ती आज करण्याची गरज आहे. गांधीजींच्या सबंध आंदोलनामुळे अहिंसेचा, अहिंसक राजकारणाचा पाया घातलेला आहे. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर समाजकारणात आणि राजकारणात शिरतायत. अशा एका निर्णायक क्षणी स्त्रियांनी आत्मशक्ती, आता त्याचा थोडा त्या शब्दाचा उलगडा नंतर येईल, पण आत्मशक्ती ही जागी करावी आणि स्वतःचा विकास करून घ्यावा, अंतर्बाह्य एक व्यक्ती म्हणून आणि एक समूह म्हणून. अशी त्यांची ती कल्पना आहे.
आता हा सगळा विकास कसा व्हावा, कोणत्या पातळीवर व्हावा, तर विनोबांच्या मते तो अहिंसेच्या पातळीवर व्हावा. अहिंसा हा पाया आणि त्या पायावर आधारित पुढची सगळी इमारत. आत्मविकासाची आणि म्हणजे आंतरविकासाची आणि बाह्य विकासाची त्याचा पाया अहिंसेवर हवा. विनोबांचं आणखीन एक निरीक्षण आहे की स्त्रीवर्ग जो आहे तो प्रायः संपूर्णपणे नाही अहिंसेला अनुकूल असतो. स्त्री सहसा हिंसक असत नाही. पुरुषांमध्ये आणि आता तर ती सगळी व्यवस्था समोर आल्यानंतर ज्या पद्धतीनं सगळी व्यवस्था आपण पाहतो आहोत आणि तिचा सगळा वाईट अनुभव घेतो आहोत, त्यामुळे पुरुषांनी काय वाटोळं केलेलं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून विनोबा म्हणतात की स्त्रिया प्रायः अनुकूल असतात आणि पुरुष नसतात असं नाही. म्हणून त्यांनी अगदी मोजकी उदाहरणं दिलीत. ज्ञानेश्वर, ख्रिस्त असे जे महापुरुष होऊन गेले, ज्यांना आपण म्हणू शकतो की त्यांनी अहिंसेचा व्यवस्थित विकास केला. आणि गमतीचा भाग म्हणजे त्यांनाही आपण स्त्री रूपातच पाहतो. किमान महाराष्ट्रात तरी ज्ञानेश्वर म्हटल्यानंतर पटकन कुणीही न सांगता माऊली हा शब्द चटकन येतो. त्यामुळे स्त्रिया अधिकाधिक अहिंसेला अनुकूल आणि पुरुष क्वचित कदाचित अशा पद्धतीनं अहिंसेला अनुकूल. एकच मिनिट कदाचित म्हणजे फार जोरात अगदी पुरुषांची संख्या आहे जे अहिंसक आहे असं घडत नाही. या एका चौकटीमध्ये म्हणजे ही चौकट विनोबा एकीकडे मांडतात आणि दुसरीकडे असा एक विचार त्यांच्या याच्यात आपला विचार असा होतो की मग गेल्या किमान प्रबोधन युगाचा विचार केला, म्हणजे अमेरिकन मराठी मिशनपासून विचार केला, तर स्त्रियांच्या संदर्भात जे काही प्रयत्न झाले ते प्रयत्न सुधारण्याचे होते की नाही, ते तसे मानायचे की नाही. म्हणजे तुम्ही सगळ्याजणी स्त्रीवादाचा अभ्यास करता आहात, त्यातली फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, फेमिनिस्ट थिओलॉजी, आता इकडे जातीच्या अंगाने सुरू होणारा स्त्रीवाद, अशा वेगवेगळ्या छटा तुम्ही अभ्यासत आहात. यांचं स्थान काय आहे, यामधून काही हाताशी आलं की नाही, हा कळीचा प्रश्न घेऊन आपण गांधी विनोबांकडे किंवा सर्वोदयाकडे पाहणं आवश्यक आहे. विनोबांनी अतिशय शांतपणे, मी कुठेही आता समर्थन करत नाही बरं का, चर्चेच्या निमित्ताने जर प्रश्न आले तर आपण बोलूयात. विनोबांचा विचार काय आहे हे सांगणं फक्त एवढंच आपलं काम आहे. विनोबा म्हणतात की आजची जी स्त्री आहे किंवा आजची जी स्त्री सुधारणा या नावाखाली जे काही चाललेलं आहे ते पतनाचं स्वातंत्र्य आहे. आय रिपीट, ते पतनाचं स्वातंत्र्य आहे. पुरुष करतो मग आम्ही का नाही करायचं, तो अमुक एक करतो आम्ही हेही करू, तो सिगरेट ओढतो आम्हीही ओढू. या निमित्ताने सहज एक माझा अनुभव सांगतो, थोडा या विषयापेक्षा म्हणजे विषयाला धरून पण सर्वोदयापेक्षा थोडा वेगळा. आम्ही नॅशनल सेंटर फॉर ॲडव्होकसी स्टडीजचा पॉलिसी पेपर तयार करत होतो. त्या पॉलिसी पेपरमध्ये तयार करण्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक मातब्बर लोक होते आणि मुद्दा पर्यावरणावर आला. पर्यावरणाचं शोषण होतं, पर्यावरणाचं दोहन होतं, पर्यावरणावरच्या निमित्ताने अनेक संकटं आज आलेली आहेत आणि यापेक्षा भयंकर उद्या येतील. एक गट चटकन म्हणाला की इतके दिवस तुम्ही जेव्हा पर्यावरणाची लूट करत होता तेव्हा नाही संकट दिसलं आणि आज जरा आम्ही थोडंफार काही वापरतो तर तुम्ही लगेच आम्हाला म्हणता की तुमच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. आणि बराच काळ ती तुंबळ शाब्दिक चकमक झडली.
तिथं डॉक्टर मुकुंद घारे होते. ते पॅलिओन्थॉलॉजिस्ट, जिओलॉजिस्ट आणि स्वयंसेवी क्षेत्रातलं जुनं जाणतं व्यक्तिमत्व. त्यांनी बराच वेळ ही चर्चा ऐकली आणि ते अचानक म्हणाले की लक्षात घ्या, या जगामध्ये अमुक एक चांगलं आणि अमुक एक वाईट असं काही नसतं. देर आर ओनली कॉन्सिक्वेन्सेस. फक्त परिणाम होतील. आम्ही केलं त्याचे हे परिणाम आहेत. उद्या तुम्हीही कराल तर तुमच्याचे परिणाम दिसतील आणि ते आपल्या सगळ्यांना भोगावे लागतील. निर्णय घ्यायचा असेल तर कुठलाही घ्या. आपल्या पॉलिसी पेपरमध्ये आपण पर्यावरणाविषयी काढून टाकू, पण त्याचे परिणाम होणार आहेत हे विसरू नका. तुम्ही ठेवलात आणि काही केलं नाहीत तरी होणार आहेत आणि तुम्ही काढून टाकलात तर होणारच होणार आहेत. म्हणून हा विचार आम्ही नाही, पुरुषांनी नाही, तो स्त्रियांनी करायचा आहे की हे असं मागून आपण त्याला सुधारणा म्हणून मान्यता देणार आहोत की काही वेगळा विचार करणार आहोत. कारण थोडं मागं येतो. आता एक उदाहरण आलंच आहे तर मागच येतो, म्हणजे पुरुषांची भूमिकाच काय असावी याबद्दल गांधींनी अगदी स्वच्छ सांगून ठेवलेलं आहे. कस्तुरबा ट्रस्टची घटना लिहित असताना त्यांनी स्पष्ट नमूद केलं की या ट्रस्टचे सर्वाधिकार, निर्णयाचे सर्वाधिकार महिलांकडे असतील आणि पुरुष वर्गाने काय करायचं, बंधू वर्गाने काय करायचं, त्यांनी सल्ला मागितला तर आणि तरच तो द्यायचा. अजिबात त्यांना सल्ला देण्याच्या किंवा काही सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही. त्यांनी मागावा, तुम्ही द्यावा. म्हणजे अग्रेसर स्त्री आणि आधार म्हणजे दुय्यमत्व पुरुषाकडे, अशीच रचना असली पाहिजे. तेच इथं आहे की इथं जर आपण म्हटलं की स्त्रियांनी ही आत्ताचा जो स्त्रियांचा विकास किंवा सुधारणा म्हटलं जातं ते आहे पतनाचं स्वातंत्र्य. हे असं आहे का? हे पतन चालू ठेवायचं की नाही? मुळात ते पतन आहे का? हे सगळे निर्णय स्त्रियांनी घ्यायचेत आणि त्याचा विचार त्यांनी करायचा आहे. तिथे जर कुठे मदत लागली तर पुरुषांनी पुढे यायचं आणि तेही त्या सांगतील तितकीच मदत करता येईल. विनोबांचा अधिकार वेगळा आहे. तो अधिकार पुरुष असण्यापलीकडे खूप काही आहे. म्हणजे त्यांच्या सबंध व्यक्तिमत्वामध्ये ज्या दर्जाचं वैराग्य दिसतं, मला गोष्टी सांगण्याचा मोह होतोय पण तो मी टाळणार आहे. आज मी एका अकॅडमिक पद्धतीच्या श्रोत्यांसमोर बोलतोय याचं मला भान आहे, पण विनोबांना जे वैराग्य त्यांनी मिळवलं होतं आणि स्वतःमध्ये त्या ब्रह्मचर्याच्या जोरावर स्त्रीत्वाचा आणि पुरुषत्वाचा असा विकास करून घेतला होता की स्त्री आणि पुरुष या दोहोंच्या पलीकडे ते होते. ते कसे होते तर त्याचं एकच उदाहरण सांगेन. गांधी आणि त्यांच्या विचारांचे प्रचंड कडवट टीकाकार ग.त्र्यं माडखोलकर. गांधी म्हटले की त्यांनी टीका तर करावी पण अगदी उपहासही करावा. पण ते म्हणायचे की जेव्हा मैथुन धर्माचा म्हणजे सेक्स या गोष्टीचा आरंभ झाला नव्हता तेव्हाचा ऋषी कसा होता? तर तेव्हाचा ऋषी म्हणाले विनोबांसारखा होता. शुकाचार्य ही मला कल्पना वाटत नाही. विनोबांच्या रूपाने माझ्या समोर शुकमुनीच उभे आहेत. आणि दुसरीकडे विनोबा म्हणायचे की मी ब्रह्मचारी वगैरे काही नाही, मला स्त्रिया असल्या की अत्यंत सुरक्षित वाटतं, कारण प्रत्येक स्त्री मला आईसारखी वाटते. त्यामुळे ज्याला जेंडरच्या पलीकडे जाणारी एक वृत्ती म्हणतात ती वृत्ती विनोबांनी धारण केली होती. म्हणून ते 4 गोष्टी आपल्याला सांगू शकतात आणि आपण त्या ऐकायच्या की नाही शेवटी आपल्या हातात आहे. पण हा सगळा भाग घेऊन, हा सगळा विचार करून जेव्हा आजची स्त्री या सुधारणांच्या मागे लागते तेव्हा विनोबांच्या मते ती खऱ्या सुधारणेपासून, खऱ्या विकासापासून खूप दूर आहे. ती आज पतनाच्या एका चक्रामध्ये सापडलेली आहे आणि त्या चक्रातून तिची सुटका कशी होईल तर ते
दोन गोष्टी सांगतात. स्त्रियांनी धर्म स्थापना करावी आणि दुसरं स्त्रियांनी शंकराचार्य बनावं. आता इथं कुणाला तरी असं वाटेल की धर्मस्थापना हवी कशाला? आम्हाला ते धर्माचं जोखडच नको. ते पुरुषांनी स्थापन केलेलं तेही नको आणि महिलांनी स्थापन केलेलं तर अजिबात नको. शक्यतो धर्म नकोच. हरकत नाही. हा विचाराचा एक धागा असू शकतो, विचाराची ही एक दिशा असू शकते. पण विनोबा, आपण ती संकल्पना समजावून घेऊ. स्वीकारायची की नाकारायची हा सोडून देऊ भाग. महिलांमधून शंकराचार्य निर्माण झाले पाहिजेत असं जेव्हा विनोबा म्हणतात तेव्हा ते शंकराचार्यांना बंडखोराच्या रूपात पाहतात. शंकराचार्यांनी बंड नेमकं काय केलं, कोणत्या प्रकारचं केलं? कारण सहज दिसलं तर चटकन म्हटलं जाईल की शंकराचार्यांनी आहे तीच विषम समाज रचना अधिक बळकट करण्याचं काम केलं, असं पुन्हा एक गट म्हणू शकतो. पण शंकराचार्यांनी खऱ्या अर्थाने एक वेगळं बंड तयार केलं, बंड केलं. हे बंड असं होतं की त्यांच्या काळामध्ये कलियुगामध्ये संन्यास वर्ज्य होता. संन्यास घेताच येत नव्हता. आता हा संन्यास घेता येत नाही अशा वेळी त्यांनी संन्यास घेतला, हा एक भाग. तो थेट ब्रह्मचर्य आश्रमातूनच घेतला, हा दुसरा प्रकारचा विरोध त्यांनी सहन केला समाजाचा. स्वतःच्या आईच्या विरोधात त्यांना जावं लागलं. आई समोर ते म्हणाले की नाही, मला परवानगी दे. बाकीच्या दंतकथा आहेत, पण आईचा पहिला विरोध त्यांना आईपासून झाला, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तिसरीकडे ते संन्यासी झाल्यानंतर त्यांच्यावर वाळ पडणं अगदी साहजिक होतं. ही वाळ कुठपर्यंत पडली तर पुढे आई गेल्यानंतर तिचं प्रेत वाहून नेण्यासाठी नंबूद्री ब्राह्मण तयार झाले नाहीत. त्यांनी बहिष्कार टाकला. आचार्यांना त्यांची माफी मागणं अगदी सहज शक्य होतं, तशी त्यांनी ती मागितली नाही. त्यांनी त्या प्रेताचे 3 तुकडे केले आणि एक तुकडा दहनासाठी नेला. ज्ञानी माणूस स्वतःच्या तत्वासाठी एकदा बंड केल्यानंतर ते रक्षण करायचं, ते बंड शाबूत ठेवायचं असेल तर कोणत्या टोकाला जाऊ शकतो त्याचं हे उदाहरण. आणि आचार्यांनी स्वतः तो अधिकार घेतला, दुसऱ्यांनाही तो दिला, अगदी सगळ्यांना तो उपलब्ध होईल अशी पायाभरणी केली. या पायाभरणीच्या पाठीशी होतं एक बंड. शास्त्राशी आणि याच्याशी जुळवून घेत त्यांना हे पाऊल उचलता आलं नाही. म्हणून ते म्हणतात की अशी एखादी स्त्री शंकराचार्य बनली पाहिजे. तिनं एक बंड केलं पाहिजे. आणि दुसरीकडे ते म्हणतात की त्या स्त्रीनं शास्त्रकार बनावं आणि पुढं जाऊन धर्मसंस्थापक बनावं. ही धर्मसंस्थापना अशासाठी की विनोबांच्या मते आजवरची सगळीच्या सगळी शास्त्र ही पुरुषांनी रचलेली आहेत. त्यामुळे त्या शास्त्रामध्ये कितीही नाही म्हटलं तरी स्त्रियांवर अन्याय होणार, स्त्रियांना वाकवलं जाणार हे गृहीत आहे. त्यामुळे आता एक टप्पा असा आहे की ज्या टप्प्यावरती स्त्रियांनीच शास्त्र रचलं पाहिजे, स्त्रियांनीच धर्म निर्माण केला पाहिजे. आणि स्त्रिया म्हणजे मगाशी म्हटलं आपण तसं की त्यांच्यातली एक अहिंसेची ताकद, त्यांच्यावर शेकडो वर्षाचे झालेले संस्कार, अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर नवधर्मशास्त्र म्हणजे स्त्रियांनी रचलेलं धर्मशास्त्र हे अहिंसेचं धर्मशास्त्र असेल आणि एका अर्थाने ते मानवतेचं धर्मशास्त्र असेल. उद्याच्या मी अत्यंत जपून सावकाश आज बोलतोय कारण यातले एक एक शब्द तुमच्यापर्यंत पोचावेत हा माझा प्रयत्न आहे. की उद्याचा धर्म, उद्याचं शास्त्र हे मानवतेचं शास्त्र असेल.
विनोबा पुराणातल्या, महाभारतातल्या, रामायणातल्या खूप गोष्टी सांगतात. त्या गोष्टी त्यांच्या पुस्तकांमध्ये ठिकठिकाणी आपल्याला दिसतात. पण त्या गोष्टींच्या आड दडलेलं तत्व चटकन लक्षात येत नाही आपल्या. ते तत्व इथं नेमकेपणाने आलेलं आहे की एकदा तुम्ही धर्मसंस्थापक झालात, अहिंसेच्या आधारावर धर्म स्थापन करायचं ठरवलं, तुम्ही शास्त्रकर्त्या झालात, त्याची वाटेल ती किंमत मोजली, तर ते मानवतेचं शास्त्र असेल. आता स्त्रियांवर ही जबाबदारी टाकताना दोन पद्धतीने विचार होऊ शकतो. एक विचार असा की हे स्त्रियांसाठीचं अनोखं ध्येय आहे, आणि दुसरा विचार असा की हा स्त्रियांसाठीचा नवा ट्रॅप आहे, एक सापळा आहे. काय घ्यायचं काय नाही हे प्रत्येकाच्या विवेकबुद्धीवर आहे. अशी एक स्त्री शक्ती विनोबांनी एकदा आपल्यासमोर ठेवली की ते स्त्री आणि पुरुष यांची कळत नकळत एका वेगळ्या पातळीवर तुलना करतात. त्यांच्या मते स्त्री आणि पुरुष किरकोळ काही जीवशास्त्रीय भेद सोडले तर अन्य भेद कोणतेही नाहीत. एक कोणतेही भेद नाहीत. आणि त्यांची परिभाषा अध्यात्माची असल्यामुळे ते म्हणतात आत्मा तर दोहोंचं एकच आहे, फरक थोडा शरीरामध्ये, तो आपण तो लक्षात घ्यायचा नाही. त्यामुळे कोणताही भेद अमुक एक स्त्रियांसाठी आणि अमुक एक पुरुषांसाठी हे पहिलं बंद करा. जे अधिकार आजपर्यंत पुरुषांना मिळाले आहेत ते अधिकार महिलांना मिळालेच पाहिजेत. हे त्यांच्यामध्ये एकेकाळी असे अधिकार होते. मध्ययुगात स्त्रियांची अवहेलना झाली आणि जी गंभीर चूक होती त्याचं उदाहरण म्हणून ते प्रकृती आणि पुरुष या दोन शब्दांची पटकन उदाहरणं देतात. ते म्हणाले की कवी मंडळींनी अनर्थ केला आणि प्रकृती म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे पुरुष असला काहीतरी अचरट सिद्धांत मांडून ठेवले, आणि जे निखालस चूक आहेत त्यांना कुठलाही आधार नाही. प्रकृती स्त्रीचीही सारखी, पुरुषाचीही सारखी, आणि पुरुष तत्व हे पुरुषातही सारखं आहे, स्त्रीतही सारखं आहे. ते मी आता तिथे सांख्य आणि या परिभाषेत जाणार नाही, पण जरा थोडा अभ्यास केला तर लक्षात येतं की हे खरं आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे भेद नर आणि मादी अशासारखे नाहीत. याच्या पुढे एकदा तुम्ही स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार दिले की काही एक कार्यक्रम लागतो. विनोबांच्या मते हा कार्यक्रम कालानुरूप त्याच्यात भर टाकावी लागते. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये स्त्रीला जर काही ठराविक पद्धतीनं अधिकार दिले असतील तर गांधीजींच्या काळामध्ये त्याच्यात भर घालावी लागते. म्हणजे आपोआप रोजगाराचा अधिकार येईल, दारूबंदी येईल, आणखीन 10 गोष्टी येतील, स्त्रियांना व्यवसायाचं शिक्षण येईल, सगळ्या गोष्टी येतील. त्यामुळे अगदी जमिनीचं फेरवाटप करणं हा ज्ञानेश्वरांच्या काळात प्रश्न नसेल, पण हा प्रश्न खुद्द विनोबांच्या काळात आहे. त्यामुळे स्त्री पुरुष समानता आणि कोणताही भेद न ठेवणं असं म्हणत असताना कालानुरूप नव्या उपक्रमांची जोड द्यावी लागेल. स्त्रियांवरती त्यांची शक्ती म्हणजे हे जमेल का, त्यांना होईल का, होऊ शकेल का, असं पाहत असताना विनोबा म्हणाले की बाकीच्या मागच्या काळामध्ये काय असेल ते आपण सोडून देऊ. खुद्द गांधीजींनी स्त्रियांची ही शक्ती कशी ओळखली ते उदाहरण देतात पिकेटिंगचं. त्या काळात पिकेटिंग म्हणजे आजच्या पिढीला ते चटकन लक्षात येणार नाही, पण दारूची दुकानं बंद करणं हा एक मोठा कार्यक्रम सर्वोदयी परिवारामध्ये महत्त्वाचा होता. याची जबाबदारी कोणावर टाकायची
गांधीजी चटकन म्हणाले स्त्रियांवरती. ऐकणारे सगळे अवाक झाले की जिथे सर्वोच्च घाण आहे, जिथे गुंडगिरी आहे, अशा ठिकाणी स्त्रिया कशा जातील? स्त्रियांचं जर आपण रक्षण केलं पाहिजे. गांधींसमोर हा मुद्दा आला रे आला तेव्हा गांधीजी म्हणाले, लक्षात घ्या, जी कुठली सर्वात वाईट शक्ती आहे तिच्या समोर आपण सर्वात बलवान शक्ती दिली पाहिजे. आणि माझ्या मते आपल्याकडची सगळ्यात बलवान शक्ती म्हणजे माझ्या अवतीभवतीच्या महिला आहेत. या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्यांना तुम्ही काहीही म्हणा, पण त्या आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त बलवान आहेत. पिकेटिंगचा जरा इतिहास जर आपण पाहिला तर लक्षात येईल की महिलांनी किती प्रभावी कामगिरी केली. हे व्हिजन गांधींचं होतं, विनोबांचंही हेच व्हिजन होतं. म्हणून जेव्हा भारतामध्ये सगळ्या समाजात शांतता प्रस्थापित करायची होती आणि त्याच्यासाठी काही पुनरुत्थानाचं, लोकजागरणाचं काम करायचं होतं, तेव्हा त्यांनी ही जबाबदारी फक्त 4 महिलांवर टाकली. म्हणजे महिलांवर सोडा, आकडाही सांगतो की फक्त 4 महिला, त्या 4 महिला 12 वर्ष भारतामध्ये फिरत होत्या. स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये, समाजामध्ये शांतता पसरवत होत्या, जागरूकता निर्माण करत होत्या आणि समाजाची नीट घडी बसवण्याचं काम करत होत्या. तिथं त्यांना कोणताच अडथळा आला नाही. हे जे स्त्री शक्ती ओळखण्याचं काम आहे, जे गांधींनी केलं, जे विनोबांनी केलं, ते इथे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विनोबा आणखीन गमतीचा भाग असा सांगतात की स्त्रियांचं बल अधिक वाढवण्यासाठी, स्त्रियांना आणखीन सक्षम करण्यासाठी शस्त्राची गरज नाही. अत्यंत शांतपणे त्यांनी सांगितलं. आणि ते पुढे जाऊन म्हणतात की महिलांना जर असं खरंच वाटत असेल की पुरुषांकडे तलवार आहे, पुरुषांकडे बंदूक आहे, पुरुषांकडे आणखीन काय काय हत्यारं आहेत, ती हत्यारं जर आमच्याकडे असतील तर आम्हीही बलवान होऊ. त्यांनी शांतपणे सांगितलं की एवढी एकच गोष्ट असेल आणि एवढ्या एका कारणासाठी तुमचं बल त्याला अडथळा येत असेल तर बेधडक बंदुका घ्या, बेधडक तलवारी घ्या, तेवढा अडथळा ठेवूच नका. व्हा एकदाच्या बलवान. तलवारीचा अडथळा जर म्हणजे तलवार नाही म्हणून हे घडत असेल तर आपण ते मोडून काढू. पण तलवारीमुळे तुम्ही निर्भय होणार नाही, तुम्ही बलवान होणार नाही, तो तुमचा मार्ग नाही. तुम्ही आत्मनिष्ठ व्हा. कारण आत्ताची जी सगळी बलवान होण्याची परिभाषा आहे ती पुरुषांची आहे आणि त्या परिभाषेमध्ये शस्त्राला मोठं स्थान आहे. ते शस्त्र तुम्ही काढून टाका आणि आत्मबलाच्या जोरावर जा. हे आत्मबल वगैरे काय आहे याची एक कल्पना मी केली. कदाचित ती पूर्णपणे चुकीची असेल, पण सहज मी कल्पना केली. चुकत असेल तर सांगा, चुकत नसेल तर ते काही स्वीकारा असं काही मी म्हणणार नाही. पण आपण कल्पना करू. आत्ताच ती साकीनाक्याची भयानक बातमी मी टी व्हीवर पाहत होतो. माझ्या डोक्यात आलं, दादा धर्माधिकारींनी पण सांगितलंय की बलात्काराला तुम्ही एक अपघात माना. हे समजा एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला, काही आरडाओरडा न करता तिने शांतपणे जावं, आपल्या कुटुंबियांना सांगावं की असं असं झालेलं आहे, पोलिसांमध्ये जावं, रीतसर तक्रार दाखल करावी, पाठपुरावा त्याचा जितका होईल तितका करावा आणि कामाला लागावं. कदाचित ही आत्ता आपण करतोय त्या आरडाओरड्यापेक्षा अत्याचार करणाऱ्यांना मोठी थप्पड असेल, कदाचित म्हणतोय मी. आणि याचं आणखी एक उदाहरण, त्या निर्भया बलात्कार प्रकरणाच्या वेळी IBN लोकमतवर एक चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये एक ताई म्हणाल्या, मला त्यांचं नाव कळलं नाही आणि पटकन त्या झाल्या, बाकीचे सगळे लोक बलात्काराला फाशी द्या, असं शासन करा, तसं शासन करा असं सांगत होते. त्या एकट्याच ताई असं म्हणाल्या की इथं बोलू की नाही ते मला कळत नाहीये,
पण आम्ही कुठेतरी आमचं आत्मबल आणि आमची आध्यात्मिक शक्ती वाढवली पाहिजे. आणि त्या गप्प बसल्या. मी म्हटलं की या बाईंसाठी विनोबांचा स्त्री शक्तीचा विचार आहे. हा जो आत्मबल वाढवण्याचा प्रकार आहे, हा पुन्हा मला स्पष्ट नाही करता येणार. हा ज्यांनी त्यांनी ओळखायचा, ज्यांनी त्यांनी अनुभवायचा भाग आहे. आक्रमणाची भीती स्त्रीलाही आहे आणि पुरुषालाही आहे. त्यामुळे दोन्हीकडे तुम्ही आक्रमणाला परत बंदुकीला बंदूक द्याल तर तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही. विनोबा शब्दांचे प्रयोग सुद्धा सुंदर करतात. म्हणजे स्त्री निर्भय बनली पाहिजे. तर विनोबा म्हणतील निर्भय नाही. निर्भय या शब्दामध्ये पुन्हा भय येतं. म्हणून ती आत्मनिष्ठ बनली पाहिजे. भयाशी काही संबंधच नाही. तुझी रेष मी पुसत बसणार नाही, माझी रेष मी मोठी काढेन. हा असा दुसरा शब्द त्यांनी अहिंसेला दिलेला आहे. अहिंसा हा आपल्याकडे फार प्रचलित शब्द आहे. मीही आत्तापर्यंत तो बराच वेळा वापरला. पण विनोबा अहिंसा हा शब्द वापरत नाहीत. त्यांचा शब्द आहे अहिंसेत. ते पुन्हा म्हणतात हिंसा येते. हिंसा नाही ती अवस्था म्हणजे कोणती? ती अवस्था आहे सत्य, प्रेम आणि करुणेची. या अवस्थेमध्ये हिंसेचा संबंधच नाही. ही स्वतंत्र मूल्यच आहेत आणि या मूल्यावरच आम्हाला काय म्हणतात त्याला सगळं मानवी जीवन उभं करावं लागेल. यासाठी जी जी बंधनं येतील ती ती बंधनं महिलांनी बेधडक झुगारून द्यावीत. याचे संस्कार अगदी महिलाश्रमात येणाऱ्या त्या सगळ्या मुलींपासून विनोबा करायचे. जरा कुणी एखादा दागिना घातला, कुंकू लावलं, आणखीन काही केलं की म्हणायचं, अरे वा, आज हा चट्टेरी पट्टेरी प्राणी कोणता आलाय, असे कसे झाले, जर हेच घालायचं असतं तर देवाने तुम्हाला वरूनच नसतं का घालून पाठवलंय सगळे अलंकार. त्यामुळं तुम्ही प्रत्येक गोष्ट जे जे तुम्हाला याच्या आड येते असं वाटेल, घर, कुटुंब, तुमच्या सवयी सगळ्या झुगारून द्या. कौटुंबिक पातळीवरची बंधनं मोडण्यासाठी विनोबांचं 100% पलीकडेही स्त्रियांना प्रोत्साहन आहे. स्त्रियांच्या नेतृत्वाला आणखीन कोणते अडसर आहेत? सामाजिक अडसर सुद्धा त्यांनी परिभाषित केलेत, सांगितलेले आहेत. सिनेमा, जाहिराती, स्त्रीला भोग्य ठरवणारी सार्वजनिक पातळीवरची प्रत्येक गोष्ट हा त्यांच्यासाठी अडथळा आहे. लक्षात घ्या, आज आपण त्या स्त्री देहाचे धिंडवडे मुकाट्याने पाहतो. विनोबांनी साधारणपणे 1970 ते 74 म्हणजे 70च्या दशकात आंदोलन केलेलं आहे. त्याच्यावरती अश्लील पोस्टर्सच्या संदर्भात पुस्तक लिहिलं गेलेलं आहे आणि ही मागणी त्यांनी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवलेली आहे. आज आपण ते सगळं करतोय, पण त्यांनी तेव्हाच सांगितलं की माझा चित्रपट उद्योगावर आक्षेप नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, पण तुम्ही अशा पद्धतीनं अश्लीलतेचं, इथं अश्लीलता हा शब्द पुन्हा विनोबांच्या भाषेत समजावून घ्यावा लागेल. त्याला ते असुंदर म्हणतात. श्रीर म्हणजे सुंदर, शोभायमान. अश्लील म्हणजे जे शोभत नाही ते. अशी याचं तुम्ही जेव्हा जाहीर प्रदर्शन करता तेव्हा त्याला आमचा विरोध आहे. ज्या काळामध्ये विनोबांनी सत्याग्रहाचे सारे मार्ग बंद केले होते त्या काळात त्यांनी हा सत्याग्रह केला. ते म्हणाले हे घडतंय कुठं? इंदोरमध्ये आणि जिथे कस्तुरबांचं स्थान आहे, जे अहिल्यादेवींचं स्थान आहे, तिथे जरी स्त्रियांचे धिंडवडे निघत असतील तर ही विटंबना तुम्ही थांबवलीच पाहिजे. ज्यांनी हे बघितलं हे सगळं, त्यांनी हे लक्षात ठेवलं की ते पोस्टर खाली उतरवणं, ते फाडून टाकणं, हे सगळं स्वतः विनोबांनी करायला लावलं, जे एरवी त्या टप्प्यामध्ये त्यांच्या तत्वात बसत नव्हतं. आता भारतामध्ये अन्य धर्मीय सुद्धा आहेत. त्यांचाही विचार विनोबांनी केला तो मुख्यतः पडदा प्रथा आणि शर्यत
या अंगाने केला. ते म्हणाले पडदा प्रथा हा मोठा अडसर आहे. हा अडसर तुम्ही बाजूला करा. हा अडसर मुस्लिमांमध्येही आहे आणि हिंदूंमध्येही आहे. कोण कुणाच्या संपर्काने आहे असे नको ती बंधनं घेतंय ते माहिती नाही, पण ही बंधनं आपण दूर केली पाहिजेत. शरीयतेच्या बाबतीतही म्हणतात की शरीयत नावाची गोष्ट बदलते. तुम्ही मला मूर्ख बनवू नका. मी कुराणाचा तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास केलेला आहे. कुराणामध्ये जे सांगितलेलं आहे ते काय बदलत नाही आणि काय बदलतं या गोष्टी मला चांगल्या माहिती आहेत, पण हे मी सांगणार नाही. मुस्लिमांनीच जागरूक व्हावं आणि मुस्लिमांनीच त्यावरती निर्णय घ्यावेत. आता लक्षात घ्यावं की या शर्यतेची जी काही जुनाट बंधनं आहेत ती बंधनं आजच्या काळामध्ये चालणारी नाहीत. बहुपत्नीत्वाची प्रथा, पडदा प्रथा, शरीयत, न बदलणारे धर्मनियम असे घेत 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 ते म्हणतात की आणखी एक आपल्याकडे अडथळा आहे आणि हुंडा प्रथा हा तो मोठा अडथळा. गंमत म्हणजे त्यांची हुंडा दहेज या गोष्टीला हरकत नाही आहे. दहेजचं रूप त्यांनी फार वेगळं मांडलं आहे. ते म्हणतात माझा विरोध दहेजला नाही आहे, तो माझा विरोध लहेजला आहे. मला वाटलं हा नुसता शब्दांचा खेळ असेल आधी पहिल्यांदा वाटलं तेव्हा. तर लहेज म्हणजे त्या नवऱ्या मुलाला शिकवण्यासाठी लहानपणापासून नोकरीपर्यंत जो खर्च झालाय तो खर्च लग्नातून वसूल करणं याला विनोबा म्हणतात. ही लहेज नावाची गोष्ट आहे. लहेज म्हणजे मुलाची विक्री, याला माझा विरोध आहे. दहेज द्यावा का द्यावा की मुलीला थोडे दागिने द्यावेत आणि त्याच्यापेक्षा त्यांनी दहेजचा एक सुंदर कार्यक्रम सुचवलाय. तो कार्यक्रम आहे प्रत्येक लग्नाच्या आधी पूर्वतयारी म्हणून गावामध्ये शेतामध्ये विहीर खणली जावी. अशी जर एका लग्नामागे एक विहीर झाली तर भारतामध्ये किती विहिरी होतील याचा अंदाज बांधा. विनोबांच्या काळात भूजलाचा उपसा झाला नव्हता. आता तो डोळे फाटावे तितका झालेला आहे. कदाचित भूजल पुनर्भरणाचे कार्यक्रम आपण दहेज म्हणून करू शकतो, तो भाग वेगळा. पण हा एक कार्यक्रम ते दहेज या नावाने देतात. म्हणजे वधूला काही थोडं धन आणि तिच्या ह्याच्यात शेतामध्ये विहीर. यापेक्षा आणखीन एक क्रांतिकारी कार्यक्रम विनोबांनी सामाजिक पातळीवर सुचवलाय, जो स्त्री शक्तीच्या संदर्भात तर महत्त्वाचा आहेच, पण जातीप्रथेच्या बाबतीतही फार महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितलं की मी असं पाहिलं की समाजामध्ये मेहतर जे आहेत पुरुष, ते मेहतर पुरुष आपल्या स्त्रियांवर डॉमिनेट होतात. म्हणजे असं म्हटलं जातं की दलितातलाही शेवटचा जो कोणी दलित आहे, अतिदलित, तो मेहतर आहे. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग हे सर्वोच्च घाणेरडं काम असं ठरवलं गेलेलं आहे. त्याच्या घरातली बाई सुद्धा दमनाची शिकार आहे. त्यामुळे जोपर्यंत खऱ्या अर्थाने मेहतर मुक्ती होत नाही तोपर्यंत स्त्रियांची प्रगती, त्यांचा विकास होणं शक्य नाही. एकाच वेळी जातीच्या पातळीवर तळातल्या आणि त्या तळातल्या पातळीवरच्या तळातल्या अशा प्रश्नांना विनोबांनी फार चटकन काय म्हणायचं त्याला स्पर्श केलेला आहे. आणि हा स्पर्श एरवीचा तो लक्षात नाही आहेत. दारूबंदीचे प्रश्न आहेत. सरकारला त्यांनी एक सुंदर कार्यक्रम दिलाय जो आज फार हास्यास्पद होईल. तो म्हणजे हास्यास्पद होईल म्हणजे आपण सगळा विचारच करतो ना की त्यांच्याकडे व्यवहार नव्हताच विनोबांकडे, ही आपली धारणा आहे, त्यामुळे आपण हसू त्याच्यावरती. त्यांनी पटकन सांगितलं की शेतसारा नावाची जी गोष्ट आहे ती धान्यात वसूल करा, पैशात नको. पैशाला फक्त आपल्या मनामध्ये प्रतिष्ठा आहे, आपल्या मनामध्ये स्थान आहे. आपल्या मनाच्या बाहेर पैशाला स्थान नाही. खरं तर नीट विचार केला तर पैसा ही सर्वोच्च अंधश्रद्धा आहे.
धान्य नसेल, नुसता पैसा असेल, घर पुढं जाणार नाही. घर विकसित झालं नाही तर स्त्रियांवरची बंधनं आणखीन वाढणार. ती बंधनं आणखीन वाढत गेली की स्त्री आहे त्या चक्रात परत परत पुन्हा पुन्हा फिरणार. हा एवढा सगळा स्त्रियांच्या वर्तमान स्थितीचा म्हणा किंवा त्यांच्या काळातल्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी अगदी जाणीवपूर्वक सांगितलं की स्त्रीवर घर चालवण्याची जबाबदारी नको. जर ती घर चालवत असेल तर तिला बाहेर पाठवू नका. घर, अपत्य आणि बाहेरचा चरितार्थ या बोजाला अर्थ नाही. यातून सुटायचं कसं? सुटण्याचा मार्ग विनोबा वैराग्याचा सांगतात आणि ही माझी मर्यादा आहे. मला वैराग्य माहिती नाही, मला ब्रह्मचर्य माहिती नाही. मला फक्त इतकंच कळतं की हा एक भाग असा आहे विनोबांच्या संबंध वाङ्मयातला जो मला समजत नाही. तो एखाद्या अनुभवी ब्रह्मचारिणी स्त्रीनं तो सगळा अनुभव सांगितला पाहिजे. कारण मी त्यांचे ब्रह्मचर्याविषयीची त्यांची मतं चटकन सांगेन आणि ती खरोखर नाही पटणारी म्हणजे आपण ज्या विचारव्यूहात ज्या डिस्कोर्समध्ये वावरतो त्या डिस्कोर्समध्ये त्या विचारांना स्थान नाही आहे. मी स्वतःशी बोलेन तेव्हा मला माझी लाज वाटेल ती मतं वाचताना ऐकताना की अरे आपण आपलं आयुष्य वाया घालवलं. पण ती मी तुम्हाला लादणं तर सोडा, ती सांगणार सुद्धा नाही. स्त्रियांच्या या शक्तीचा जर विनोबांच्या सगळ्या अंगांनी जर ती जागृती झाली तर तो प्रवास जो आहे स्त्रिया, अहिंसा, करुणा, सेवा, शांततेचं कार्य या अंगाने तो मानवतेच्या रचनेकडे जातो. विनोबांच्या ज्या संस्था नाही म्हणणार मी, ज्या रचना विनोबांनी सुरू केल्या, शांतीसेना, सर्वोदय पात्र, आचार्यकुल, लोकनीती आणि अंतिमतः सर्वोदय, या सर्व ठिकाणी स्त्रियांचं नेतृत्व असावं या मताशी ते पुन्हा पुन्हा आणि परत परत ते ठामपणे सांगतात की नाही, म्हणजे हे इथे आता स्त्रियांनी पुढं आलं पाहिजे. नवी समाज रचना स्त्रियांच्या हातात हवी, पुरुष तिथे हवा आणि पुरुष त्याचा एक रोल निश्चित ठरलेला हवा. शेवटचे 2च मुद्दे सांगतो आणि ते मुद्दे सांगितल्यानंतर मी थांबवतो. उद्योग आणि स्त्रियांशी नातं सांगताना त्यांनी शिक्षण समान ठेवलं. त्या शिक्षणामध्ये आरोग्य, नीती आणि आत्मज्ञान या 3 गोष्टींचा समावेश केला. व्यवसाय देताना शेती, वस्त्रोद्योग, आहार आणि फिनिशिंगचं कोणतंही काम आणि अंतिमतः शिक्षण ही मुख्य स्त्रियांच्या संदर्भातली क्षेत्र त्यांनी ठेवली. भूदान, ग्रामदान करताना ते म्हणाले की जर घरातल्या स्त्रीची हरकत असेल तर त्या घराकडून दान घेऊ नका. हे सगळं विनोबा बोलले. प्रत्यक्ष काय केलं तर ब्रह्मविद्या आश्रम पवनारचा जो आहे त्यासारखे 6 आश्रम, अन्य 5 आश्रम म्हणजे एकंदर 6 आश्रम त्यांनी स्थापन केले. 25 मार्च 1959 पासून त्यांच्या या कामाला सुरुवात झाली, जेव्हा दूर दूरपर्यंत आधुनिक स्त्री मुक्ती नव्हती. स्त्री जागरण सप्ताह या आश्रमांच्या द्वारे होतो. तो 2 ते 8 ऑक्टोबर 1973 पासून सुरुवात झाली त्याची. त्या दिवशी 75,000 महिलांनी 500 यात्रांमध्ये सहभाग नोंदवला. आणि इथं शेवटी विनोबा जेव्हा हे झाले तेव्हा त्या सगळ्या आश्रमांना, त्या आश्रमांमधली त्यांची भूमिका काय होती तर ती भूमिका फक्त सांगतो आणि थांबतो. जेव्हा कालिंदीताई पवनार आश्रमाच्या प्रमुख, त्यांना त्यांचे वडील विनोबांकडे घेऊन गेले तेव्हा त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, आजपासून ही तुझी आई, हा तुझा बाप नाही, ही तुझी आई. आणि अंतिमतः विनोबांच्या निर्वाणानंतर
त्यांचं आणि त्यांच्या धाकट्या भावाचं ही सगळी उत्तर क्रिया महिलांनी केली. त्यामुळे अगदी सर्वार्थाने आपलं आयुष्य त्यांनी स्त्रियांसाठी आणि स्त्री शक्ती जागरणासाठी वाहिलं. मला माहिती नाही मी हे किती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. आज प्रयत्न केला. धन्यवाद. जय जगत. हो.